भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आज भिडणार, पावसामुळे सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता। मंत्री संजय शिरसाट यांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, 3-4 वर्षांनी सेवानिवृत्ती घेणार, योग्य वेळी थांबण्याचा निर्णय घेतला तर बरं, शिरसाटांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरला मराठवाडा दौऱ्यावर, ठाकरे 8ही जिल्ह्यातील काही गावांचा दौरा करणार, दगाबाजे अशी मोहीम सुरू करणार, दानवेंची माहिती। शिवसेना भवनात ठाकरे गटाची बैठक, ठाकरेंच्या उपस्थितीत आमदार खासदारांसोबत मंथन। मविया मनसेच्या मोर्चा आयोजकांवर गुन्हा दाखल, भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का, मविया मनसेच्या नेत्यांचा सवाल। ठाकरे बंधूंच्या टीकेवर अमित साटम यांचं प्रत्युत्तर, सकाळच्या भोंग्यानं बटन पास केलाय का, राज ठाकरेंना सवाल, तर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त असल्याचंही विधान। रावसाहेब दानवेंचा नातू शिवम पाटीलसह 8 जणांवर गुन्हा, भाजप पदाधिकारी कैलास आहेरांनीच केली तक्रार, 10 कोटींच्या फसवणूक केल्याचा गंभीर आरोप। मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंसह गृहराज्यमंत्र्यांना फोन, महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशीची मागणी। नाशकात शरद पवार गटातून उदय सांगळे, सुनीता चारोस्करांची हकालपट्टी, भाजपात जाणार असल्याची चर्चा। नाशिकमध्ये नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे कारनामे सुरूच, सुनील बागुल यांचे समर्थक बाळासाहेब पाठकवर गुन्हा, श्रमिक सेनेच्या बाळासाहेब पाठकवर खंडणीचा गुन्हा। पुण्याच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची IMA कडून दखल, सोमवारपासून बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवणार, IMAचे बीड जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनंत मुळेंची माहिती। ठाणेदारांसह 9 पोलिसांवर खुनाचा गुन्हा, चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमधील प्रकार, पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा झाला होता मृत्यू। मालेगावात मुलांच्या किरकोळ वादातून गोळीबार, तक्रारदाराचा जीव थोडक्यात बचावला, मुख्य आरोपी मेहताब अली पोलिसांच्या ताब्यात। महाड मनसे पदाधिकारी मारहाण प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल, शहर प्रमुख पंकज उमासरेंनी गोगावलेंवर केली होती टीका, टीका केल्याच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय। कार्तिक एकादशी निमित्त पंढरी विठ्ठल भक्तांनी फुलली, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते महापूजा संपन्न, शिंदेंची गोगावलेंसोबत घेतला फुगडीचा आनंद। कोल्हार घोटी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको, अकोले तालुक्यातील कळस येथे 1.5 तास रास्ता रोको, अजित पवारांच्या विधानामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट। बुलढाण्यात पुन्हा एकदा निसर्ग कोपला, मोताळ तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान, काढून ठेवलेला मका भिजला, कापूस सोयाबीन मातीमोल। रत्नागिरीत अनेक तासांपासून पाऊस, बागायतदारांचं मोठं नुकसान, परतीच्या पावसानं केलं हैराण। येवल्यात ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका, बागांमध्ये पाणी, फळधारणा घटली, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। पुण्याच्या बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू, भरधाव कार डिव्हायडरला धडकल्यानं अपघात।